ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि एक मोठी बातमी येते पुण्यातनं। भूमिगत मेट्रोवरती एकानं बोरवेल मारत खड्डा पाडलाय। पुण्यातल्या शुक्रवार पेठेतला हा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। धनंजय मोठे यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। अतिशय धक्कादायक बातमी आपल्याला पाहायला मिळतेय। या संदर्भात सविस्तर आढावाच घेतला आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी। मी सध्या उभा आहे पुण्याच्या मध्य पेठेमध्ये खडक पोलीस स्टेशनच्या समोर। शुक्रवार पेठ, या शुक्रवार पेठेमध्ये धनंजय मोठे यांचा एक जुना वाडा होता। तो वाडा पाडून ते त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करतायत नवीन, आणि त्या कन्स्ट्रक्शन करत असताना जवळपास 300 ते 400 फूट बोर मारून त्यांनी या पुण्याची जी शिवाजीनगर कडून स्वारगेटला जाणारी जी महामेट्रो आहे त्या महामेट्रोला भगदाड केलेला आहे। अत्यंत धक्कादायक अशी ही घटना होती। गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी बोरिंग करायचं काम सुरू होतं। बोरिंग करत असताना आपण या ठिकाणी बघू शकता, ही ती बोरवेल आहे। या बोरवेल जवळपास 300 ते 400 फूट खाली खोदल्यानंतर खालून शिवाजीनगरकडे जाणारी जी अंडरग्राऊंड मेट्रो आहे त्या मेट्रोच्या बोगद्याला मोठं भगदाड पडलेलं आहे। हे महामेट्रोच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने खडक पोलीस स्टेशनमध्ये या वाड्याचे जे मूळ मालक आहेत धनंजय मोठे आणि जगताप नावाचं एक कंत्राटदार आहे, ज्यांनी या बोरवेलचं काम घेतलं होतं आणि या रिडेव्हलपमेंटचं काम घेतलेलं होतं, त्या दोघांवर गुन्हा दाखल झालेला आहे। आता सध्या महामेट्रोकडून या ठिकाणी केमिकल आणि कॉन्क्रीटचं एक मिक्सचर आहे ते टाकून हे बोरवेल पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे। परंतु एकूणच आपण ही धक्कादायक गोष्ट बघू शकता की पुण्यामध्ये अशा अनेक वाडे आहेत ज्यांची पुनर्विकास सुरू आहे, आणि या मेट्रोच्या वरून, अंडरग्राऊंड मेट्रोच्या वरून हे वाडे गेल्यामुळे भविष्यात सुद्धा या अशा पद्धतीची घटना होऊ शकते। यासाठी महामेट्रो आणि पुणे महानगरपालिकेने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे। यशपाल सोनकांबळे, NDTV मराठी, पुणे।